श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? चला, 2 दिवस माझा व्हिडिओ काय आला नाही आहे. थोडं गावाकडे असल्यामुळे जरा तिथं लाईटचा प्रॉब्लेम असतो. तर काय झालं असंच एक ह्याच्यावरती यूट्यूबवर मी असंच पाहत होते आणि यूट्यूब पाहता पाहता मला एक आहे ना ज्योती मॅडम म्हणून आहे, त्यांचा एक व्हिडिओ सापडला. त्या बहुतेक आहे ना वृद्धाश्रम चालवतात. मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटलं, म्हणजे खरंच. आणि मला तो काय परत व्हिडिओ सापडला नाही, पण मग त्यांचं नाव ज्योती फक्त होतं, बाकी त्या कुठं काय हे नाही. आणि तर त्याच्यामध्ये काय होतं की एक आजी होत्या. तर एका कुटुंबाकडे त्या राहत होत्या बघा. कुटुंबाकडं आता तुम्ही म्हणता त्या आजी त्या कुटुंबाकडे कशा राहत होत्या, तर झालं काय, त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला. सोडून म्हणजे वरती नाही, निघून गेला तो घर सोडून. मग आता ह्या आजी एकट्याच होत्या, कारण त्या मुलाच्या मागोमाग त्याची बायको पण गेली, म्हणजे त्या आजींची सून. मग राहायला फक्त आजी राहिल्या. तर मग आता त्या शेजारची जे फॅमिली होती ना, खूप छान फॅमिली होती. मला खरंच त्यांचं पण खूप कौतुक करावं वाटतं खरं. त्या फॅमिलीने इतकं त्या आजींना जपलं ना, स्वतःच्या म्हणजे घरातली एक व्यक्ती म्हणूनच त्यांनी खरं त्यांच्याकडं पाहिलं. पण 4-5 महिने झाले त्यांनी त्या आजींना सांभाळलं, त्या फॅमिलीने. मला त्यांचं नाव काय माहिती नाही आहे, पण त्यांनीच फोन केला त्या ज्योती मॅडमला, आणि त्या ज्योती मॅडम त्या आजींना न्यायला आल्या. मग ते विचारत होत्या त्या ज्योती मॅडम, मुलगा कुठे आहे, कधी गेला, काय गेला. तर म्हणे 4 महिने झाले, 6 महिने पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केली, पण काहीच नाही. शेवटी मला असं वाटतं म्हणजे की तो मुलगा बहुतेक आईला सोडून गेला असावा ह्या अशा वृद्ध अवस्थेमध्ये, असं मला वाटलं. आणि तुमच्याजवळ बोलावं वाटलं की आजकाल बघा, मुलं आईवडिलांना सोडून जातात, म्हणजे लांब परदेशात जातात. पण मुलं ही का विसरतात बरं, की त्याच आईवडिलांनी त्या मुलांना सांभाळायला असतं, फार लहानाचं मोठं केलेलं असतं. एखादा फॉर्म भरायचा असला, किंवा एखादा जर कॉलेजमध्ये कार्यक्रम असला, किंवा गाडी घ्यायची असली, की त्या आईवडिलांच्या जवळ किती हट्ट करतात बरं ही मुलं. बरं ती आईवडील जीवाचं इतका म्हणजे काय म्हणतात ना, चिमटा काढून त्यांनी पैसे काही तुटपुंजी साचवलेली असते, पण त्याच्यातून मुलांना ते मोठं करतात. पण जर मुलांनी मागितलं तर ते आईवडील नाही म्हणू शकत नाही. आज नाही, पण ते 8 दिवसांनी देतात. तर मला काय म्हणायचं आहे की ही मुलं जी गेलेली आहेत परदेशामध्ये, ह्यांना कळत कसं नसेल की आपण आईवडील आपण तिथं सोडल्यात आणि आपण इथं छान मजा करतो. शिक्षणासाठी जातात, मग तिथं जॉब लागतो, मग तिथं ते लग्न करतात आणि आईवडिलांना विसरून जातात. आणि आईवडील बिचारे आपले त्या मोबाईल फोनकडे पाहत असतात. फोन येईल, मुलगा येईल, कुठून तरी येईल, कुठून तरी निरोप येईल, अशा आशा लावून बसलेले असतात. मला फार वाईट वाटलं आणि डोळ्यात पण पाणी आलं. तर आज बघा, सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली. कौतुक आहे मला खरं सरकारचं. आज नाही म्हणलं तर त्या महिलांना 4-5 हजार, म्हणजे काय जे 1,500-2,000 रुपये असतील ते त्यांच्या संसाराला लागतात. छान, सगळ्या महिला कौतुक, लाडक्या बहिणीचं कौतुक करतात. पण मला इथं एक सरकारला असं सांगावं असं वाटतं, म्हणजे की जशी लाडकी बहीण योजना केली तसं वृद्धांसाठी पण काहीतरी तुम्ही करा. की कारण कसं असतं, त्या काळामध्ये BP शुगर असते, त्यांना औषधं लागतात, गोळ्या लागतात, की त्यांनासुद्धा म्हणजे जसं लाडकी बहीण योजना केली चालू, तसं हे सुद्धा वृद्धांना करावं चालू. आणि दुसरं असंच, मध्ये मी आमच्या ना भाईजींचा कार्यक्रम पाहत होते, पुरुषोत्तम मास म्हणून चालू होता बघा TV ला. तर त्यांनी ती गोष्ट सांगली, मला फार आवडली. मी आज तुम्हाला ती गोष्ट सांगते बघ, अगदी छोटीशी गोष्ट आहे. आता त्या गोष्टीमध्ये पात्राचं काय नाव तुम्हाला माहिती नाही, पण असं धरून चाला, रामलाल वगैरे त्या माणसाचं आणि त्याची बायको, हे दोघंजण असे छान संसार करत असतात. त्यांचं छान दुकान वगैरे असतं, मस्त असतं, म्हणजे भागत असतं, एवढं काय म्हणजे हे नसतं, पण छान. त्यांना एक मुलगा होतो.
मुलाचं नाव ठेवतात, बारसं मोठं घालतात. आणि त्याची काय मगनलाल रामलाल मी काहीतरी नाव सांगलं तर त्या व्यक्तीला इतकं गाव म्हणजे ओळखत असतं ना की विचारायला नको. पण होतं कसं, मग मुलगा मोठा होतो. मग आता मुलाचं आता नाव मला माहीत नाही, पण त्या मुलाचं राजा नाव आपण ठेवूया मुलाचं. मग आता लग्न करायचं मग ते लग्न वगैरे करतात. लग्न होतं सगळं तो बायको जाते त्या मदनलालची. बायको गेल्याच्यानंतर हे एकटेच पडतात. मग आता ह्या राजाची बायको, आपण तिचं नाव पण राणीच ठेवूया. मग ते दोघं इतकी छान सांभाळतात की विचारायला नको. खूप छान सांभाळतात ते, की त्यांना पण कौतुक वाटतं की आपला मुलगा असून आपल्याला छान सांभाळतात. पण होते कसं, त्या राणीचा तिकडून फोन येतो. ते तुम्हाला कळलं असेल कुठून, माहेरून फोन येतो त्या राणीला की हिचं डोकं बिघडतं. मग ही सासऱ्याला उलटं सुलटं काही ना काही आपलं असं म्हणजे कमी जास्त ती तिथं त्यांना करते. मग ती नवऱ्याला सांगते, म्हणजे त्या राजाला, की तुमचे वडील नुसतंच खातात, काम नाही करत, असं तसं ती सांगते. मग तो राजा त्या वडिलांना म्हणतो, तुम्ही काम नाही करत, काय नाही करत, नुसतं आयतं खाता. म्हणजे मला काही काम होत नाही आता ह्या वयामध्ये. बरं ठीक आहे. मग ही बायको परत त्याचं डोकं खाते. त्याला म्हणते की काम नाही करत, मग आपण त्यांना वृद्धाश्रममध्ये ठेवून या. बघा, मग आता हे ते बोलणं ऐकतात, ते मगनलाल बोलणं ऐकतात. मग ते एक युक्ती करतात. आता ह्यांचं आधी जे दुकान असतं ना, यांना सगळी लोक म्हणजे छान कौतुक करतात. यांना कधी कोणी यांना नाही म्हणत नाही. मग ते काय करतात, एकाना मोठ्या शेठजीकडे जातात. त्यांना म्हणतात, मला ना एक 48 तासापुरतं ना तुमचं सोनं नाणं मला द्या एका पेटीमध्ये. ठीक आहे म्हणे, फक्त 48 तास. बरं ठीक आहे. ते मगनलाल 48 तासासाठी ती पेटी मुलाच्या जवळ घेऊन येतात, मुलगा नेसून. मग त्यात काय ह्याच्यात, अरे म्हणे मी एवढ्या वर्ष हे सगळं जपले म्हणे, सोनं नाणं वगैरे सगळं, आता हे तुमचंच आहे म्हणे, मला काय ह्याचं करायचं आहे. पण आता आपल्याला इथं नाही ठेवता येतं, आपल्याला बँकेत ठेवायला लागो. असून पलटती की मग लई जीव लावती मग ती सून. मग काय वृद्धाश्रम कॅन्सल. मग आता हे मगनलाल काय करतात, ती जी पेटी घेऊन ज्याची आहे त्यांना देऊन टाकतात. मग सून मुलगा खूप जीव लावतात, खूप विचारायला नको. पण मग मध्यंतर त्यांचं निधन होतं. निधन झाल्याच्या नंतर मग सून म्हणते, आता आपण ते बँकेत ठेवलेले ते घेऊन येऊ घरी. ठीक आहे. मग ते घरी घेऊन येतात, बँकेतून घरी. मोठ्याच्या मोठी पेटी, ते उचलत नाही त्यांना, काय नाही, ती दोघं उचलून घेऊन येतात. आनंद दाखवला त्या दोघांच्या वरती की केवढं आता हे ठेवले आपल्यासाठी वडिलांनी. पेटी उघडतात. पेटीमध्ये एक पत्र दिसतं, छोटी चिठ्ठी असते. आणि मला माफ कर, मी तुमच्यासाठी काहीच कमवून नाही ठेवलं, की तुम्ही मला वृद्धाश्रममध्ये ठेवणार होते म्हणून मी असं नाटक केलं. पण मग आता त्या पेटीत काय होतं तुम्ही विचारता, ती जड होती ना पेटी. तर त्या पेटीमध्ये ना दगडं होती, दगडं. त्याच्या खाली त्यांनी त्या पत्रात लिहिलेलं होतं की ही दगडं कोणासाठी आहेत, की जे वृद्ध आहेत म्हणजे सिनियर सिटी, ही त्यांना फेकून मारण्यासाठी आहेत. का, की ते पण काय करतात, सगळं काही मुलांच्या नावावर, स्वतःसाठी काही ठेवतच नाही आहेत. सगळेच मगनलाल नसतात. पण मला तेच म्हणायचं आहे, काळजी घ्या. आणि गोष्ट पण माझी कशी वाटली हे पण तुम्ही सांगा मला. आज हे मला त्या ज्योती मॅडमचं कौतुक वाटलं आणि वृद्धाश्रमचं असं हा विषय आला म्हणून आज तुम्हाला हे एक छोटंसं नाटकही म्हणजे ऐकवलं. तर बघा, आवडलं का नाही आवडलं मला सांगा. श्री स्वामी समर्थ.